अस्मांकित शिवस्वरूप सलाटी शोभक त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धग ते तेज कुंड सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अरे बस 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 बस, आता पुरं झालं। अरे तू तर कधी खेळलं ना म्हणतोस, असं कसं जमलं तुला? ते काय मला माहिती नाही, पण मी खेळताना मनामध्ये माझ्या गुरूंचं नाव घेत होतो। गोरक्ष, आता तूच खेळ पहिला। अरे बाप रे! गोरक्ष, माझ्या गुरूंनी मला बोलवलं आहे, मी येतो। देवी, आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे। आज कैलासात कोणी येणार आहे का? नाही, परंतु बाहेर जे विलोभनीय घडणार आहे ते आपण आज कैलासातून पाहणार आहोत। आज काय घडणार आहे हे मला कसं ठाऊक नाही? कारण गोरक्ष प्रकट झाल्यानंतर तू त्याच्याकडे पाहिलेच नाहीस। बाल वयातही गोरक्षचे गुरुप्रेम विलक्षण आहे। म्हणजे आज नाथांच्या संदर्भात काहीतरी विशेष आहे। होय, आज गोरक्षच्या दीक्षेचा महासोहळा आहे। तुम्ही आणि श्री दत्त महाराज मच्छिंद्रला दीक्षा देत होता तो क्षण मला आठवला। काळ कसा निघून गेला लक्षात सुद्धा आलं नाही। एक मात्र निश्चित, दीक्षेच्या आधीचा गोरक्ष आणि दीक्षेच्या नंतरचा गोरक्ष हे वेगवेगळे असतील। कारण मच्छिंद्रचं सुद्धा तसंच झालं होतं। गोरक्ष जो खरं तर माझेच प्रतिरूप आहे, त्याचा नाथ पंथातील प्रवेश ही खरं तर एक औपचारिकता आहे। गोरक्षला दीक्षेची काय आवश्यकता? परंतु नाथ परंपरेत गोरक्ष हा दुसरा नाथ आहे आणि म्हणूनच हा क्षण इतिहासात अनंत काळासाठी कोरला जाईल।
गोरक्षला अतिशय कठोर तपश्चर्येसाठी तयार व्हायचे आहे. गोरक्ष, गोरक्ष, होतास कुठे गोरक्ष? सगळी सवंगडी आली होती ना, त्यांच्या सोबत खेळत होतो. मला तुझ्याशी अत्यंत महत्वाचे बोलायचे आहे. गुरुदेव, मग माझ्यासाठी काय आज्ञा आहे? नाथ परंपरेतील पद्धतीप्रमाणे मी तुला एक एक गोष्ट देतो आहे, परंतु आता तुला औपचारिक भिक्षा देण्याची वेळ आली आहे. हा खूप महत्वाचा क्षण आहे गोरक्ष. म्हणजे मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु आहात हे निश्चित होणार आहे? होय. मग मी त्याच्यासाठी काय करू? इथेच थांब, कुठेही जाऊ नकोस. तुला पहिले स्नान करायचे आहे, त्यासाठी मी पाणी घेऊन येतो. होय गुरुपर. तुम्ही असे धावत का आला? खेळ सोडून तू इथे काय करतोय? मला माझ्या गुरूंनी बोलवलं म्हणून मी इथे धावत आलो. पण गुरूंनी कसं काय बोलवलं तुला? ते आज मला दीक्षा देणार आहेत. म्हणजे तू खेळायला येणार नाहीस? गुरूंनी सांगितल्यानंतर त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं असतं. अरे काय ना, माझ्या आई बाचं पण ऐकत. मला असे नाही करता येणार. म्हणजे तू खेळ आधीच टाकून गेला म्हणती? अरे दीक्षा म्हणजे साधी गोष्ट नव्हे. किती लागेल त्याला? तुम्ही असलं काही विचारू नका. आज तुम्ही तुमचे खेळा, माझ्यासाठी थांबू नका. बरं, पण ते तुझ्यासोबत बोलत होते ते कोण आहेत ते तरी सांग. ते माझे गुरु आहेत, आई वडील आहेत, सर्व काही आहे. तुला ते जाऊ देत नाही का? तसं सांग मला. माझ्या गुरूंबद्दल असलं काही बोललेलं मला आवडत नाही. चला रे मग, दीक्षा झाली की ये तू खेळायला. होय गोविंद, चला चला चला.
जटाजूट वरी भस्म अंग धरी अलख निरंजन गर्जना बाल गोरख याच भूवरी गोरखनाथ पाहला. हे नाथ, गोरक्षला दीक्षा देण्याचा विधी सुरू आहे, परंतु त्याचे बालवय पाहता हे आत्ताच करण्यामागे काय कारण आहे? पार्वती, तुझ्या मनात हा प्रश्न येणार हे मला माहित होते, कारण काहीही झालं तरी तू जगन्माता आहेस. तुझ्यात जे ममत्व आहे त्यामुळेच तुला हे विचारावंसं वाटलं असणार. होय स्वामी, कारण गोरक्ष जरी तुमचेच प्रतिरूप असला तरी त्याला ती जाणीव नाही. त्याच्यातले शिवत्व अजून प्रकट झालेलं नाही. गोरक्ष जरी बालवयात असला तरी तो सामान्य नाही. कठोर तपश्चर्येचे सगळे नियम तो सहज पार पाडू शकतो. त्याच्यात असलेल्या अनंत शक्तींचा प्रत्यय सगळ्यांनाच यायचा आहे देवी. परंतु ही दीक्षा आत्ताच का, ह्याचे हे उत्तर नव्हे. सांगतो, तुझी उत्सुकता मला समजते आहे. गोरक्षला आत्ताच दीक्षा देण्यामागचे कारण खूप मोठे आहे. एकतर गोरक्षने सिद्ध होऊन जगत कल्याणाचे कार्य लवकरात लवकर सुरू करावे. पृथ्वीवरील अशुभ शक्तींचे बळ वाढत चालले आहे. मच्छिंद्र आणि गोरक्ष जेव्हा एकत्रित कार्य सुरू करतील तेव्हा त्यांना सहाय्यभूत होण्यासाठी आणखीन एका नाथाचा जन्म होणे आवश्यक आहे देवी. म्हणजे माझ्या मनात जी शंका होती ती खरी ठरली. तर तुम्ही माझ्यापासून हे लपवून का ठेवले? हे बघ, मच्छिंद्र आणि गोरक्ष नंतर आणखीन एक नाथ या सृष्टीत अवतरणार आहे. याची ही पूर्व तयारी आहे आणि ही साधी घटना नव्हे. सृष्टीत जे महाकाय कार्य सुरू होणार आहे त्याचीच ही पूर्वपीठिका आहे ती. आणि म्हणून हा दीक्षेचा महासोहळा महत्वाचा आहे हे मला पटले आहे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. गोरक्षला त्याचे गुरु दीक्षा देणार म्हणजे काय? आपण बघू की ना. पर त्या गुरुसनी कळलं की आपण बघतो तर समजलं तर समजलं, त्यात काय एवढं?
गोरक्ष, ही नवीन वस्त्र आहेत आणि ही भगवी वस्त्रे आहेत. ही भगवी वस्त्रे यानंतरच्या अनंत काळापर्यंत अशीच राहतील. हे भगवे वस्त्र नाथ परंपरेमध्ये कठोर त्यागाचे आणि साधनेचे प्रतीक आहे. या जगतात राहून सुद्धा विरक्त राहण्याचा संकेत या वस्त्रांमध्ये आहे. धर्मजागृतीचे सुचिन्ह या वस्त्रांमध्ये आहे. या वस्त्रांचा तू स्वीकार कर गोरक्ष. अरे काय बी दिसेना असं झालं किरण. अरे इथलं चला, नाही तर डोळं जायचं. हे गोरक्ष तर साधा सुद्धा पोरगा नाही बाबा. त्याला काही इथे येत असेल ना, तर त्याच्याकडनं काहीतरी काम करून घेतलं पाहिजे. अरे काय काम करायचंय? अरे आमचा शेजारी आहे, लय भांडण करत असतोय. त्याचा डोळा घालवायचंय. काय? अरे वय वय, चला गावात जाऊया. हा हा, चला 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 लवकर चला चला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे जटाजूट वरी भस्म अंग धरी अलख निरंजन गर्जला बाल गोरख याच भूवरी गोरखनाथ चाहला.